मी आंबेगावकर बोलतो. या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. आपण आज आलो आहोत चासगावामध्ये. चासगावामध्ये आलेल्यानंतर मतदारांचं नक्की यामध्ये काय म्हणणं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये जुने जे उमेदवार आहेत ते पुन्हा त्यांचा गड राखतील का, त्यानंतर या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते का, या सर्वाचा आपण आढावा घेणार आहोत. आपण मतदारांचं चासगावामधील मतदारांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया काय म्हणणं आहे नक्की चासगावांचं, मताचा कल नक्की काय आहे. काम दादा, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आता जवळ आल्या आहेत. काय सांगाल का आता ह्या निवडणुका ज्या आहेत, ह्या जे निवडून यापूर्वी जी लोक आले यांनी कामं केलेत का? नाही केले. नाही केली. यापूर्वी निवडून कोण आलं तर माहिती आहे का तुम्हाला? तुळशीताई बोर, जिल्हा परिषदेला. आणि पंचायत समितीला कोण आलं होतं? कानडे, उषाताई कानडे. औषध. बरं, ही जी लोकं होती ही लोकं त्यांनी लोकांच्या सुखदुःखात आलेत का? लोकांच्या गाठीबिठी घेतल्यात का? त्यांनी लोकांची कामं केल्यात का? कारण आता तुम्ही पाहिलं तर आता आपण चासगावात आहे. तुम्ही कुठं राहता? येतच समोर गावातच, चासगाव. गावात. हां, बरं, त्यांनी कामं केलेत का या लोकांनी? गेल्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं हा रस्ता आम्ही करून देतो नदीपर्यंतच. नाही झाला तो. नाही झालं. नाही झाला. म्हणजे शब्द पाळले नाही. त्यांचा तो शब्द होता कोणी दिला? 2 महिन्यात करतो म्हणून. कोणी दिला शब्द? बोर. सचिन बोर यांनी नाही पाळलं. हे निधी ऑलरेडी निधी कमी असतो त्याच्यामुळे हे कुठंतरी झाला असेल आपण असं म्हणू. पण मग संपर्क असा, जनसंपर्क परत भेटले का तुम्हाला ह्या निवडून आल्यानंतर? आज 8 वर्ष झाले होतील नाही नाही. गावात असून. हां, हे आता सध्या तरी असं दिसतंय का एकंदरीत बऱ्याच वेळ चर्चा होती का बदल होईल, नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते, असं काय होऊ शकतं? होऊ शकतं. काय होईल? नवीन चेहऱ्याला संधी मिळेल. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल ह्या निवडणुकीमध्ये. हां जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते. हां. ठीक. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. काय सांगा नक्की ही जी लोक आपण पहिली निवडून दिली ती यांनी कामं केलीत का? काय सांगा. नाही, ते राजकारणात जाऊ नका काही. मला त्याची जास्त ही नाही बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, राजकारणावर नाही बोलायचं. मला एक सांगा का ह्या जिल्हा परिषदेला आधी कोण निवडून आलं तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये? तुळशीताई बोर आणि तुळशीताई बोर. आणि पंचायत समितीला उषाताई कानडे. बरं, आता मला एक सांगा, हे जे निवडून आले होते तर यांनी येणाऱ्या काळामध्ये कामं केलीत का? बरं ठीक आहे बा, कामं विकास कामं करत असताना कुठं निधी कमी पडतो, निधी उपलब्ध करून देणे इथपर्यंत ठीक आहे. मात्र ह्या सगळ्या लोकांशी जनसंपर्क होता का? वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी लोकांना मिळवून दिल्यात का? लोकांच्या सुखदुःखात सामील झालेत का? ह्या राजकारणाच्या गोष्टीचं आहे ना, म्हणजे मला याची काही जास्त कल्पना नाही. माझं क्षेत्र अलग आहे, मी काय त्याच्यामध्ये पडत नाही. ठीक आहे, हे लोकांचा जनसंपर्कावर काय सांगा? लोक जनसंपर्कात राहिलेत का? लोक तुमच्या सुखदुःखात आलेत का? मतदार म्हणून काय सांगा? नाही, सुख दुःखात नाही. बाहेरचे लोक, तालुक्यातले लोक येऊन गेले माझ्याकडे, पण ही लोक काय आली नाही. तुमच्या सुखदुःखामध्ये बाहेरचे लोक येऊन गेली? बाहेरचे लोक येऊन गेले. तो काय असं काय घटना घडली होती काय सांगा? ते 21 नोव्हेंबरला माझ्या मुलीने फाशी घेतली होती. त्याच्यावर खूप पोलीस स्टेशनने पण केस दाखल चालढकल केली होती. पण गावातले नेते असून त्यांनी त्यांच्यावर दबावसुद्धा आणला नाही किंवा काही बोलले सुद्धा नाही. आंदोलन झालं, आंदोलनं पण झालं. त्याच्यात कुठं हे सचिन बोर साहेब दिसले नाही किंवा ते दिसले नाही? ते 1 दिवस फक्त पोलीस स्टेशनला आले होते, थोडा टाइम बसले आणि निघून आले. त्यांनी सहकार्य झालं नाही असं म्हणतो? नाही, काही सहकार्य नाही. तुमच्या गावचे आहेत ते? गावचे असले पण त्यांनी त्याच्यात राजकारण बाजूला ठेवून कुठंतरी न्याय द्यायचं भूमिका घ्यायला हरकत नव्हती. बरं, नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असं बोलतात ते. नवीन चेहऱ्याला संधी दिली तर ही लोक नवीन आलेली कामं करतील का? आता देऊन पाहायला पाहिजे. आता ही 5 वर्ष 7 वर्ष यांनाच संधी दिली. जनतेच्या हातामध्ये येते. नवीनला दिलं तर त्याचं पण काम पाहता येईल. तुम्ही चासगावात राहताय, एक चासगावचा उमेदवार म्हणून अभिमान नाही का तुम्हाला त्याचा? आता हे चासगावचे हे आहे आणि ती मुलगी पण चासगावचं तिचं माहेर आहे. दोन्ही सारखेची. आता एकीला चान्स दिला तर आता पुन्हा दुसऱ्याला चान्स दिला तर काही हरकत नाही. चासगावचं माहेर म्हणजे तुम्ही प्रीतीताई थोराताबद्दल बोलताय. हो, योग्य उमेदवार वाटतो का? आता योग्य म्हणजे आता जनता ठरवेल ना योग्य आहे का. तुम्ही तर नाव घेतलं आता. हो, माझ्या दृष्टीने तर आता ज्या लोकांनी मला साथ द्यायला पाहिजे त्या लोकांनी साथ नाही दिली. मग ऑप्शन माणूस शोधणार ना. संधी दिली पाहिजे. हो. दादा नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात आता. जी जुनी लोक निवडून आले त्यांनी कामं केलेत का? नाही. नाही.
तुम्हाला एक माहिती आहे का मागच्या वेळी जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं, पंचायत समितीला कोण आलं? कानाडे चालते ना. पंचायत समितीला हां. आणि जिल्हा परिषदेला बोर तुलसीताई. तुलसीताई. ही जी लोक होती यांनी कामं केलेत का, लोकांच्या सुखदुःखामध्ये आलेत का, काय सांगाल मग ह्यांच्या कामाबद्दल? खरं सांगू का, आमच्या आळीचा रोडच झाला नाही. त्यांनी आश्वासनं दिली होती पण अद्याप रोड झाला नाही. म्हणजे गावातच असे विषय. हम्म. अजून रोड झालं. बाकीची कामं केलेली आहेत त्यांनी. शैक्षणिक कामं केल्यात. चाचचे मतदार यावेळी परत संधी देतील का त्यांना? आता मतदारांचं काय सांगता येतं आपल्याला. तुमचं माझं मी वैयक्तिक सांगू शकतो. बदल होईल का? बदल असं वारं दिसतंय होतंय म्हणून. होते म्हणून बदल होऊ शकतो. नवीन चेहरे दिसू शकतात येणाऱ्या काळामध्ये. हा, यायलाच पाहिजेत ना. बरं काय नवीन माणसाला संधी भेटलीच पाहिजे ना. बरे जुनी माणसं आहेत, यांना बाजूला सारण्याचं कारण काय असं? ते एवढं नाही सांगू शकत नाही. फक्त नापसंती. तसे त्यांनी पण कामं केलेली आहेत. शैक्षणिक म्हणा थोडीफार केलेली आहेत. कामं केले. आणि आमचं वैयक्तिक म्हणणं आहे, आम्हाला 5-10 वर्ष झाले आमच्या आळीमध्ये रोडच नाही. शब्द देऊन पूर्ण नाही केलं. नाही झालं. ह्यावेळी मग पाहू, अजून तर काही गाठ भेट नाही. किती वर्ष झाले भेटले ना तुम्ही गावचे उमेदवार? आता वर्ष म्हणलं तर मी घरचे भेटतात पण माझं नाही अजून संपर्कच नाही आला अजून. म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष झाले. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या जातात. ही जी जुनी लोक होती त्यांनी कामं केलीत का, काय सांगा? कामं तर आमच्या इकडं तर कामं झाली नाही, कारण की मेन रोड हा होता. इकडं गणपती विसर्जनासाठी पूर्ण गाव येतं किंवा हा नदीला जाण्याचा रोड आहे. चासगावामधला? हा, चासगावामधला. हा भरपूर वर्ष झालाच नाही. आणि इकडं जो गावातला सिमेंट रोड झालाय तो इकडं मंजूर झाला होता, पण तो इकडं नव्हता, त्यांनी पुढंच केलेला आहे. बरोबर, म्हणजे इकडलं काम तिकडे टाकलं. हा, आणि नुसते आश्वासनं देत आहे की होणार, पण आता भरपूर वर्ष झाले ते काही झालंच नाही. लागलं तर तुम्ही इकडं नदीकडं पाहू शकता. आणि हे पूर्ण गावचं जे पाणी येतं खराब, ते इथं खड्ड्यात जातं आणि त्यातून डायरेक्ट विहिरीमध्ये जातं आणि तेच विहिरीचं पाणी पूर्ण गावाला जातं. अरे ते पण स्वच्छता वगैरे काहीच नाही. पूर्ण म्हणजे दूषित पाणीच पूर्ण अख्ख्या गावाला जातं. तुमच्या गावचा जिल्हा परिषद उमेदवार होता, त्याच्या कानावर घातलं का काय याबद्दल काही? आता भरपूर ग्रामपंचायतला सगळ्यांनी ते हंडा मोर्चा वगैरे सर्व साया वगैरे सर्व दिलं होतं, पण अजून काय त्यावर झालंच नाही. रोड पण नाही आणि ते पाण्याचं पण काही झालं नाही. आणि खाली जाण्यासाठी रोड म्हणजे आता तुम्ही एकदा लागलं तर पाहू शकता इकडं समोर भरपूर खराब रोड आहे तो. बरं, निवडून आले यापूर्वीचे उमेदवार नाराजी आहे तुमची म्हणायची? नाराजगी आहे सर्वांची. नाराजी आहे. हां, नाराजगी आहे. ताई, ही जी यापूर्वी निवडून आली ती लोक, तुम्हाला नाव माहिती आहे का जिल्हा परिषदेला कोण आलं निवडून? नाही, मला नाही एवढं सांगता यायचं. बरं, पंचायत समितीला? नाही, एवढं नाही सांगता यायचं. पण एवढंच आहे, कोणी पण आता यावं, आमच्या एवढी रस्त्याची कामं करून द्यावं. मग यापूर्वी काही केली नाही काय? केलेली. तुमच्या गावचा उमेदवार होता. मला काय फक्त ते आळी बघून कामं करत, आमच्या आळीत कामच नाही केलेली. माणसं बघून काम हा, माणसं बघून कामं केलेली. म्हणजे तुमच्या गावामध्ये विकास कामं करताना इथं निवडून आलेले जिल्हा सदस्य विविध ठिकाणी फक्त ठराविक ठिकाणीच काम करतात. ठराव ठिकाणीच कामं करतात. आणि मेन कसं होतं, इलेक्शन आलं का हा करू, आम्ही आश्वासन देतात, करू तुमची कामं आम्ही, एवढंच फक्त बोलतात. ह्या वेळेला मग तुमच्या गावच्या उमेदवारावर नाराजी आहे का काय? नाराज असणारच ना, कामं नाही झाले नाराज असणारच ना. यावेळेस उमेदवार बदल असं वाटतं का? नवीन चेहरा संधी असं वाटतं? या काय उमेदवार बदलू अगर नाही बदलू, फक्त कामं करून दिलेलं कोणी पण असू द्या. उमेदवार यायला तर पाहिजे, छोटी अपेक्षा असते त्यांची, पण फक्त कामं करायला पाहिजे. आमचा म्हणण्याचा उद्देश कोणी येऊ द्या, म्हणजे उमेदवार कामं झाली पाहिजे. कामं झाली पाहिजे. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या, जुन्या लोकांनी कामं केली आहेत का, काय सांगा? जुनी लोक 5 वर्ष तालुक्यामध्ये किंवा ह्या आमच्या गटामध्ये कुठं दिसलीच नाही. ZP सदस्य फक्त आमच्या चासमध्ये दिसला, त्याची कामं पण आहे चासमध्ये बऱ्यापैकी, पण बाकीच्या ठिकाणी त्यांचा संपर्कच नाही बाकीच्यांचा. 5 वर्ष तर कुठं ते दिसलेच नाही. बरं, तसं त्या वातावरण काय तुलसीताई बोर समाजात गेलेत का काय? त्यांना जो काळ मिळाला होता त्याने त्याच्यामुळे काम केलेत का? नाही, ते आमचे स्थानिक आहे, आम्ही नाही बोलू शकत त्याविषयी. कसं आहे, उमेदवार मुळातच आहे ना हा स्थानिक असला पाहिजे. जर उमेदवार बाहेरचा असेल तर मतदानावर त्याचा हे होतो. बरं, आता त्यांच्या विरुद्ध कुठंतरी प्रीतीताई आहेत. प्रीतीताईंचं हे सुद्धा गाव म्हणायला लागेल, माहेर म्हणायला लागेल. ते स्थानिक नाही का? कोण? प्रीतीताई थोरात त्या स्थानिक आहे, त्या पण आहेत. त्या स्थानिक आहे. तुलसीताई ते आहे तिथलंच आहे, चासमधल्याच आहे. मग दोन्ही स्थानिक उमेदवार आहेत.
म्हणजे त्यांनी जे काम आहे स्थानिक म्हणजे कसं आहे, इथं स्थायिक असणारा उमेदवार असावा असं माझं वैयक्तिक. तो कुठल्याही पक्षाचा असू द्या पण तो स्थायिक असावा. मुळात काय आलं, स्थायिक नसल्यामुळं 5 वर्ष संपर्कात कुणाच्याच नाही. म्हणजे मी झेडपीचं नाही बोलत, बाकीच्याच पण बोलतो. इथून मागचे जे उमेदवार होते ते आजपर्यंत 5 वर्षात ते काही दिसलेच नाही लोकांना. फक्त जिल्हा परिषद सदस्य ते आमच्या चासामध्ये दिसले, बाकीच्या गावांनी दिसले का नाही ते नाही माहिती मला. कुठेतरी बदल होईल असं लोक म्हणतात. ते बदलाचं वार वाटतंय का? हा, बदलाचे वार आहे. बदल होईल यावेळेस. बदल होणार 100%. नवीन चेहरे दिसतील. दिसलेच पाहिजे, कारण कोरोनाच्या काळामध्ये ह्या नवीन चेहऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या गावांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये. कोविडच्या काळात. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रतिमा चांगली. म्हणजे एकंदरीत ह्या जी जुनी लोक आहे यांच्याबद्दल नाराजी आहे. हा संपर्क नसल्यामुळं 5 वर्ष तर कुठं गेलेच नाही, कुठंच गेलेत नाही 5 वर्ष. आता झेडपी सदस्य मी तुम्हाला 4 वाजता ते दिसले असतील तुम्हाला, परंतु असं गावागाव लोकांच्या सुखदुःखात आहेत का, लोकांच्या संपर्कात आहेत का हे जुने जिल्हा परिषद चासमध्ये आहेत. तासमध्ये बाहेर नाही. चास बाहेर नाही मला माहिती. आता काय सांगा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या जातात. मला जुन्या लोकांनी जुनी जी लोक निवडून आले त्यांनी कामं केली आहेत का, त्यांच्या कामं तुम्ही समाधानी आहात का? आहे ना. तुमच्या चासगावामध्ये कामं झाल्यात का? हा झाल्यात. काय काय कामं झाली? आहेत 3 एक रस्त्याची शेड झालेत 2. आता अमृतेश्वरला पैसे आलेत, म्हणजे आता एक निधी पडला आहे. परत रोडची 2 कामं झालेत आता चालू लाईव्ह. केलीत का? आज पुन्हा निवडून येतील कधी? भरपूर कामं केली, काय काय कामं केली? सगळीच रस्त्याची, समाज मंदिर, कुठं शाळा, चासगावामध्ये काय काम केलं आपलं? भरपूर कामं केली. कॉन्क्रीटकरण, दशकेऱ्याचे शेड, बैलगाडा घाट, भरपूर कामं केली. मागे यापूर्वी जेव्हा निवडणूक झाली जिल्हा परिषद कोण निवडून आलं होतं माहिती आहे? तुळशीताई बोरालच्या, आणि पंचायत समितीला या ठिकाणी कळमगड पंचायत कानडे आल्या, यांची कामं आहेत का? भरपूर कामं आहेत. आता त्यांच्याशिवाय कोणच कामं करू शकत नाही. परत पुन्हा लोक यांना निवडून येतील का? 100% येतील का नाही येणार. कामाचे जेव्हा लोकांनी निवडूनच द्यायला पाहिजे ना, म्हणजे बदल होणार नाही का? बदल नाही होणार. काय वाटतं आता यावेळेस? यांनी सांगितलं बदल नाही होणार. कामं आहेत बरं. भरपूर. दादा जिल्हा परिषद पंचायत समितीला यावेळी मागच्या वेळी जी लोक निवडून आले त्यांनी कामं केलेत का गावामध्ये? जनसंपर्क होता का त्यांच्या लोकांचा? आता उमेदवार गावचे हा. कामं झाली नाही हे कसं काय सांगायचं आता आम्ही. पण झाली असली तर झाली म्हणतात. काय लोकांचं जनमत काय, जनसंपर्कात होते का उमेदवार गावात असले? लोकांच्या सुखदुःखात होते का? स्वतः उमेदवार जनसंपर्कात नाही, घरचे बाकीचे उमेदवार नसायला. नाही. आता ह्यावेळी आता कुठंतरी मतदारसंघात चर्चा चालू आहे, बदलाचं वार आहे कुठंतरी. काय सांगा? बदल होऊ शकतो का? बदल केला तर जनता करी. बाकी कोण काय. काय सांगा जुन्या उमेदवारांनी कामं केलीत का? मला काय बोलायला. बरं ठीक आहे. आता तसं पाहायला गेलं तर निवडणूक लागली, बरेच उमेदवार उभे राहिलेत, गावागावामध्ये फ्लेक्स आहे. कोण माहिती आहे तुम्हाला? गावातलेच आमच्या दोन्ही पण ती काय नाव? तुळशीताई तुझी बोर आणि अजून प्रीतीताई थोरात. ह्या 2 जे उमेदवारांचं नाव घेतलं, प्रीतीताई थोरात असतील किंवा तुळशीताई बोर असतील, यापैकी कोण वाटतं तुम्हाला सरस, कोण वाटतं कामं कोणाची चांगली आहेत? कामांचं नाही काय बोलू. आता गावातले दोन्ही पण आम्ही काय बोलणार रे. दोन्ही उमेदवार गावात. गावातले आमच्या गाव काय करेल नाही, गाव कोणा मागू उभं राहील? तर काय सांगते याचं, गाव कोणच्या मागे राहील. नाही निवडून तर एकच उमेदवार द्यायचा ना. निवडून पण गाव दोघांमागे उभा राहील. दोघांमागे उभं राहील. नक्की. 50-50. हा. दादा गाव कोणतं आहे तुमचं? चास. तास या गावचे तुम्ही? मागील ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आले होते, जिल्हा परिषद कोण निवडून आलं होतं माहिती का? तुळशीताई बोर. आणि पंचायत समितीला पंचायत समितीला आशा कानडे उषाताई कानडे. कानडे. बरं ह्या लोकांनी गावामध्ये कामं केलेत का चासगाव? इथं फक्त स्मशानभूमीचं 10 लाखाचं काम झालंय, बाकी तालुक्यात कुठेच विकास नाही. कळम राजनी गटात तुमच्या गावचा जिल्हा परिषद फक्त नुसता घोषणा. इथं 3 कोटी आले आणि तिथं 50 कोटी उभे केले, एवढंच फक्त, बाकी काय नाही. तुमच्या गावचा स्थानिक उमेदवार निवडून आला होता, जनसंपर्क कसा होता? लोकांमध्ये आला मिसळा, लोकांच्या सुखदुःखात होता का नक्की उमेदवार? नाही, एवढं नाही. बरं फक्त ठराविक, फक्त पोडरांच्या तिथं सख्ख दुःखात.
गरिबांच्या घरी नाही गेले. लोकांमध्ये कुठेतरी चर्चा आहे बदलाचं वारं फिरते. नाही होणार, बदल होणार. आणि बदल होणे ही काळाची गरज आहे. नाव काय तुमचं? कतर रघुनाथ बारवे. बाबा नमस्कार. गाव कोणतं? गाव सासच. तास ना. यापूर्वी निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती, तर जो निवडून आले लोकांनी कामं केली का? काय नाही केली, काय नाही केली, काय त्याचं काय त्यांच्या मानाने केली. नाव माहिती का जिल्हा परिषद कोण निवडून आलं? जिल्हा गावचा उमेदवार होता. तुळशीताई बोर बरं, काम कसं होतं त्यांचं या 7 वर्षामध्ये? चांगलं काम केलं त्यांच्या मानाने. जनसंपर्क कसा होता? हा चांगला होता तसं. जनसंपर्क चांगला होता. खबर पंचायत समितीला काय काय काम केलं? पंचायत समितीला कोण निवडून आलं होतं? पंचायत समितीला मला तर कळमची बाई होती काय ना. उषाताई कानडे होते. त्यांचं काम कसं होतं? त्यांचं बरं होतं. बरं, हे सगळे लोकांनी जे कामं केलेत हे त्यांच्या काळामध्ये लोकांच्या जनसंपर्कात होते का? लोकांच्या कामं आले का? लोकांच्या सुखदुःखात आले का ही लोक? आले ना तसे थोडेफार प्रमाणात आलेच, नाही असं नाही म्हणता येत ना, आलतेच. ते नाही आले तर त्यांची हे. बरं, ह्यावेळी ही सगळे लोक जे होती ही कामं आली, बरोबर आहे. आता ही लोक परत त्यांना निवडून देतील का? काय सांगा. आता ते जनतेच्या मनावर आहे, मी काय सांगू शकणार आहे. माणूस आहे ना, मी स्वतःच्या मत हे करणार. आणि गुप्त मतदान असतं ते. मला काय वाटतं? नाही गुप्त मतदान असतं, कोणी सांगू शकत नाही ना कोण निवडून देईन ते. ज्याचं त्याचं गुप्त मतदान याचा अर्थ काय? लोक पुन्हा मागे उभं राहतील असं म्हणलं होतं. कार्यकर्त्याच्या मागे उभा राहणार, जो कार्यकर्ते जो काम त्याचं- करेल ते. हा, प्रश्नच नाही. सध्या बदलाचं वारं सगळं असं चर्चा आहे का? बदल होऊ शकतो, काय सांगा त्याबद्दल? बदल होईल का? नाही नक्की नाही सांगता यायचं. नक्की नाही सांगता. शक्यता वाटते? काय तसं वाटत नाही, पण नक्की सांगू शकत नाही. जे आता जनतेचं प्रत्येकाचे मतदान प्रत्येकाच्या याच्यावर असतं, मनावर असते. त्याच्यामुळे नक्की नाही सांगता काम करणारा कार्यकर्ता निवडून येईल. हा काम करणार येणारच, त्याबद्दल वाद नाही. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आहेत आता. जुनी जी लोक आपण निवडून दिली होती त्यांनी ह्या त्यांच्या काळामध्ये लोकांची कामं केलीत का? लोकांच्या सुखदुःखात होती का? त्यांनी विकास कामं केलेत का गावामध्ये, चास गावामध्ये? गावामध्ये नाही एवढी नाही. संपर्कात होती का लोकांच्या त्यांच्या काळात? कसले संपर्क स्वार्थ नाही. स्वार्थ झाला आहे. गाठीपिटी म्हणावं अशा नव्हत्या. बरं, हे तर हे माहिती आहे तुम्हाला जिल्हा परिषदसाठी कोण निवडून आलं हे तर माहिती आहे? हो ना. ज्योती तुळशीताई बोर. तुळशीताई बरोबर होत्या. काम कसं आहे त्यांचं? काम एवढं खास नाही. ठराविक लोकांचीच कामं करणार. आणि पंचायत समितीसाठी कोण निवडून आलं? पंचायत समितीची ती कानडी बाई होती. उषाताई कानडे. त्यांचं काम कसं आहे? ते चांगले आहेत. चांगलं आहे ना. हो. बरं, हे आता कुठंतरी ही लोक पुन्हा निवडून येतील का? किंवा हे जरी असं झालं तरी कुठंतरी बदलाचं वार आहे, काय होईल नक्की? काय वाटतं लोकांचं? बदल आहे. बदल घडत? हो निश्चित. कारण ही डिवाईड झालं ना, पक्षीपेक्षा पोटापोटी झाली. त्याच्यामुळं बहुतेक बदल होईल. तराजू लागायला पाहिजे आपली काय तुतारी. बस सध्या तुतारीचं वार आहे का सध्या चासमध्ये? आहे ना. चासमध्ये वार आहे आहे ना. तुतारीचं. आहे ना. बदल होईल. निश्चित बदल होईल ना. निश्चित बदल होईल. हो. दादा, जी लोक निवडून आली त्यांनी कामं केली का? नाही सांगता येतं, मी इथं नव्हतो. चाचनारोडी. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. मला एक सांगा, हे जुनी जी आपण निवडून आली ती लोक त्यांनी कामं केलीत गावात? नाही ना. नाही केली. एवढी काही खास कामं नाही जुन्या माणसांची, तसं बघायचं. नवीन जे लोक आलेत ना त्यांची काहीतरी सुधारणा दिसते. बरं, मला एक सांगा, आता ही जुनी जी लोक होती जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं होतं? नाव सांगा. मला वाटतं कोल्हे होता काय ना, कोल्हे का आपले काही लक्षात नाही माझ्या. तुमच्याच गावचा उमेदवार होता? काही लक्षात नाही रे एवढं माझ्या. बरं, तुलसीताई भोर यांना ओळखता? हां, तुलसीताई भोर यांना ओळखता?
आपली भोर हा तुलसीताई बोर हा ओळखता ना? हो कसा आहे जनसंपर्क त्यांचा? चांगलं आहे. चांगला आहे ना? हां कामं केलेत का गावात त्यांनी? हा केली ना कामं त्यांनी केली भोर साहेब ना. हां बरं आता पंचायत समितीला उषाताई कानडे होत्या, त्यांचं काम कसं आहे गावात? कानडी बाई उषाताई कानडे गावातल्या कामाचं काय मला नाही एवढं सांगता येतं. जनसंपर्क आहे का इकडे? नाही एवढं नाही सांगता. हे आता आमच्या गावचे आहेत ना हे. बरं जिल्हा परिषदेसाठी आता तुलसीताई भोर या निवडून आल्या यापूर्वी, आता बदल होईल का त्या परत निवडून येईल? हो ते कल दिसतंय निवडून येण्याचा का बदल होईल, नवीन माणूस येईल कोणतरी? तसं नाही काय सांगता येतं एवढं मला. नाही ना? गावातली भूमिका सांगू शकतो मी. हा गावातलीच विचार. हां गावात काय कल राहील? गावात काय कल राहील? गावात काय कल राहील गावात लोकांचा कल कसा राहील मतांचा? इकडूनच राहील ना बोरबाईंकडून. बोरांकडून. निवडणूक जवळ आली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात बरोबर. जुनी जी माणसं आपण निवडून दिली होती त्यांनी कामं केलेत का? लोकांशी जनसंपर्क आहे का त्यांचा? त्यांचा जनसंपर्क आहे ना तसं. आहे ना? काम आहेत का? कामं थोडीफार आहेतच. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी यापूर्वी कोण निवडून आलं होतं? यापूर्वी आता ही तुळशीताई भोर. बरं आणि पंचायत समिती? पंचायत समितीला आता नाही एवढं सांगता येतं मला. उषाताई कानडे होत्या. हा उषाताई. तुळशीताई भोर यांचं हे गाव चास. हा कामं कशी आहेत गावामधली? जनसंपर्क आहे? कामं बरी आहेत तशी. बरे. हा उषाताई कानडे त्यांचे बरे आहेत तसं. इथे हे कामं बरी आहेत. बरी आहेत. बरं सध्या ह्या नव्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बदलाचं वारं फिरते अशी चर्चा चालू आहे. बदल होईल असं वाटतं का? बदल व्हावा असं वाटतं असतं लोकांना. गावाला वाटतं गावाला तसं काय वाटत नाही म्हणजे. बदल व्हावा. ह्या लोकांची कामं आहेत म्हणायचं. कामं आहेत आता गावचे असल्यामुळं मग गावचा माणूस पाहिजे ना असं वाटतंच ना लोकांना. बरोबर. गावचा माणूस पाहिजे. बदल होणार नाही असं वाटतं? नाही बदलची शक्यता कमी वाटते. होईल का? नाही कमी वाटते ना शक्यता. शक्यता कमी आहे. उमेदवार निवडून दिली. हां या व्यतिरिक्त अजून उमेदवार आहेत? नमस्कार, माझं नाव अरुण दगडू बारवे. सचिन भाऊच्या माध्यमातून आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून जी कामं झाल्यात त्यांचं मी तुम्हाला हे केलो. कडवाडीच्या स्मशानभूमीत शेड झाली, ह्या आमच्या त्रासाच्या ह्याच्यात शेड झाली. अमृतेश्वर मंदिराचं 10 लाख रुपये दिले. 10 लाख रुपये राम मंदिरासाठी दिले. हे भाऊच्या माध्यमातून आणि तुलसीताईंच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. आणखीन तुम्हाला यादी देतो. आमचा जो 70 वर्ष रोड होत नव्हता तोडकर माळ्यातला, त्या भाऊच्या प्रयत्नातून, अथक प्रयत्नातून आणि खूप प्रयत्नातून त्यांनी त्या कामासाठी जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये आत्ता आणलेले आहेत. तो रोड ठाकरवाडीच्या पुढच्या रोडच्या कामाला 20 ते 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. शेगरमाळ्यातल्या पुलाला जवळजवळ 25 लाख रुपये आलेले आहेत. 50 लाख रुपये आलेले आहेत. आणि जे चिखलदऱ्यातला रोड होता त्याच्यासाठी भाऊंनी आणि ताईंनी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही आहे. आणि ह्या ज्या रोडचं काम चाललं आहे आत्ता चिंचवली ते माळुंगपाटा, ह्या रोडच्या कामात भाऊचा आणि तुलसीताईंचा वाटा नाही. हे श्रीकांत वगैरे हे जे बोलतात ना, हे वरून बोलतात. किती पैसे आले? 5 कोटी. हां आता विरोधक म्हणतात की भाऊ दिसत नाही, त्यांनी मुळात ते आंधळे झाले आहेत. भाऊ लोकांच्या सुखदुःखात असतात, कुणाची दसक्रिया म्हणा, लग्न म्हणा, यामध्ये तेच असतात. बाकीचे कोण असते सांगा म्हणावं, किती तुमच्या लग्नाला आले, तुमच्या दसक्रियेला कोण कोण आले त्यांनी सांगावं. आणि भाऊंच्या माध्यमातून ही सगळी कामं झाली आहे. चासगावमध्ये असेल, बाहेर पण भाऊंनी बरीच कामं या 5 वर्षामध्ये केलेली आहे. हां आणि बदल हा काय होणार नाही, बदल होणार नाही. तेच जिल्हा परिषदेला किती निधी असतो माहिती आहे का? हो. कोणाचा? किती फंड असतो? भरपूर फंड असतो. प्रयत्न करावा लागतो त्याला. फंड तुमचा किती असतो? आमदार फंड आणायला सुद्धा प्रयत्न करावा लागतो ना एखाद्या लोकप्रतिनिधीला. प्रयत्न करावा. आणि भाऊनी ते प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि कामं आणलीत. दुसऱ्यांची कामं त्यांनी 1 रुपया दाखवावा की आम्ही हे आणले, मग आपण बोलू म्हणावा. हा दाखवा. साहेबाची कामं नका सांगतो. जुन्या लोकांनी कामं केलेत का? नाही तिकडे ते बोलतील भाऊ, आमचा आता इकडे आहे ना.
अजून कोण आहे का बोलण्यासारखे? तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.